देशामधल्या दोन मुख्यमंत्र्यांना आतमध्ये टाकलं, विरोधी पक्षाला हैराण करून सोडलं। जवळपास 2000 देशातील विरोधी पक्षाच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली। भाजपचे लोक धुतल्या तांदळासारखे ते इमानदार आहेत। काल परवा तो धर्मराव कालच सांगितला, वडेट्टीवार मी साक्षीदार आहे म्हणे भाजपमध्ये जाणार। धर्मराव तिथे जाऊन त्यांची फजिती करून टाकलो। धर्मरावची नावानं श्रीमंत, राजा श्रीमंत, विचारानं भिकारी असलेल्या माणसाला यापेक्षा अक्कल काय सुचणार आहे? यापेक्षा दुसरी अक्कल सुचू शकत नाही। विजय वडेट्टीवार हा बहुजनांचा कार्यकर्ता आहे, बहुजन समाजाच्या आरक्षणासाठी उभा आहे। जिथे बहुजन समाजाचा, आदिवासी, ओबीसी, दलिताचा हित आहे तिथे वडेट्टीवार वाघासारखा उभा राहील हे वचन देण्यासाठी आलो आहे। आणि म्हणून तेवढा विश्वास आमचा। आम्हाला सांगतात भाजपमध्ये जाणार, तुम्ही आपल्या आदिवासीचा गाज घोटून भाजपची गुलामगिरी स्वीकारली। हा राजा सांगतो स्वतःला आणि तिकडे जाऊन भाजपच्या दरबारात मुजरा करतो, असा राजा होऊ शकतो का? याचं उत्तर आदिवासी बांधवांनी शोधलं पाहिजे। मुजरा करणारा दलाल झालाय, सत्तेसाठी हबापलेले किडे झाले। किडे तरी परवडलेत, सेनावरचे किडे स्वतःच्या भरोशावर जगतात, पण सत्तेसाठी लाचार होऊन भाजपच्या भरोशावर जगणाऱ्या किड्यांना तुम्हाला जनतेची काही चाल आहे का? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। बळबळणाऱ्या किड्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि स्वतः बेमानी करायचे आणि दुसऱ्यावर आरोप करायचे। आणि आम्ही जलात जाऊ, पण ह्या देश बुडवणाऱ्या, संविधान बुडवणाऱ्या, लोकशाही बुडवणाऱ्या भाजप बरोबर जाणार नाही, हा आमचा प्रण आहे। कारण